नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 जुलै 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र पूर्वाषाढा आहे. योग इंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौला आहे आणि रात्रीचा कर्ण आहे तो तैथिल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:48 ते 12:30 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:30 ते 2:12 आणि यमगंड काळ सकाळी 7:25 ते 9:07 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करेल. दुपारी 12:32 नंतर हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरु आणि बुधाबरोबर प्रतियोग करेल. याचप्रमाणे मंगळाबरोबर त्रिकोणीय करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. आजचा दिवस तुमच्या आत्मविश्वासाची आणि कार्यक्षमतेची खरी परीक्षा घेणार आहे. योग्य वेळेचा योग्य उपयोग केला तर अनेक रखडलेली कामं आज मार्गी लागू शकतात. आज सकाळपासूनच दुपारी 1:32 चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत असल्यामुळे नशीब तुमच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर चंद्र तुमच्या दशम स्थानात प्रवेश करेल आणि कार्यक्षेत्राशी संबंधित घडामोडींना अधिक वेग मिळेल. मंगळाचा अनुकूल प्रभाव तुमचा आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि कामाचा वेग वाढवेल. मात्र गुरु आणि बुधाच्या प्रभावामुळे घरगुती बाबींमध्ये थोडा संयम ठेवणं आवश्यक राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी उत्तम राहील. ज्या कामांसाठी गेल्या काही दिवसापासून योग्य वेळ मिळत नव्हता ती कामं आज पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. विशेषतः दुपारपूर्वी महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्या वेळेचा लाभ अधिक मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. भविष्यात फायदा देणारी एखादी गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते. खर्च होतील पण ते उपयुक्त कारणांसाठी असण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांबरोबर किंवा विशेषतः कुटुंबातील व्यक्तींशी छोट्या कारणामुळे मतभेद होऊ शकतात. अशा वेळी शांत राहून संवाद साधा. प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया देण्यापेक्षा परिस्थिती समजून घेणं अधिक हिताचं ठरेल. आजचा संदेश: योग्य वेळेचा योग्य उपयोग करणाऱ्यांनाच यश सर्वप्रथम मिळते. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. आजचा दिवस दोन वेगवेगळ्या टप्प्यात अनुभवायला येईल. सकाळपेक्षा दुपारनंतरची परिस्थिती अधिक अनुकूल होताना दिसेल. आज दुपारी 1:32 चंद्र अष्टम स्थानात असल्यामुळे मनामध्ये थोडी अस्वस्थता किंवा अनिश्चितता जाणवू शकते. मात्र त्यानंतर चंद्र भाग्यस्थानात प्रवेश करेल आणि दिवसाचा सूर सकारात्मक होऊ लागेल. मंगळाचा अनुकूल प्रभाव तुमच्या प्रयत्नांना गती देईल. महत्त्वाची कामे शक्यतो दुपारनंतर करण्याचा प्रयत्न करा. त्या काळात निर्णय क्षमता सुधारेल, मानसिक स्थैर्य वाढेल आणि अनेक कामं सहजपणे पूर्ण होतील. भाग्याची साथही अपेक्षेपेक्षा चांगली मिळू शकते. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. रखडलेली कामं पुढे सरकतील. आर्थिकदृष्ट्या काही लहान मोठे लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र लाभ झाला म्हणून खर्चावर नियंत्रण सुटू देऊ नका. आरोग्यावर विशेष लक्ष द्या. थकवा, पचनाशी संबंधित त्रास किंवा जुने विकार दुर्लक्षित करू नका. भविष्याशी संबंधित मोठा निर्णय घेताना सर्व बाजूंनी विचार करा. आजचा संदेश: योग्य वेळेची वाट पाहणारा माणूस अनेक चुकीचे निर्णय टाळू शकतो.
यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. आजचा दिवस संयम, नियोजन आणि योग्य संवाद यांची गरज भागवणारा आहे. घाई न करता काम केल्यास दिवस समाधानकारक ठरेल. आज सकाळच्या काळात काही कामं अपेक्षेपेक्षा संथ गतीने पुढे जातील. दुपारनंतर परिस्थिती हळूहळू सुधारू लागेल. कार्यक्षेत्रात काही महत्त्वाच्या चर्चा होऊ शकतात. निर्णय घेताना भावनेपेक्षा तर्काला अधिक महत्त्व द्या. व्यवसाय करणाऱ्यांनी भागीदारीच्या कामामध्ये स्पष्टता ठेवावी. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी संवाद साधताना संयम राखावा. कागदपत्र, व्यवहार किंवा नवीन नियोजन करताना प्रत्येक तपशील तपासूनच पुढे जा. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य राहील. अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक संतुलन टिकून राहील. कुटुंबामध्ये वातावरण सामान्य राहील. जोडीदाराशी संवाद साधताना कटू शब्द टाळा. शांतपणे बोलल्यास गैरसमज दूर होतील. आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा जाणवू शकतो. स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि पुरेशी विश्रांती घ्या. आजचा संदेश: शांत मनाने घेतलेला निर्णय नेहमीच घाईघाईत घेतलेल्या निर्णयांपेक्षा अधिक यशस्वी ठरतो. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. आजचा दिवस सकारात्मक असला तरी मनावर अनावश्यक ताण घेऊ नका. काही छोट्या चिंता असतील पण त्या तुमच्या यशाच्या आड येणार नाहीत. आज चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करत असून दुपारी 1:32 सप्तम स्थानामध्ये प्रवेश करेल. मंगळाचा अनुकूल प्रभाव तुमची कार्यक्षमता वाढवेल. तर गुरु बुधाचा प्रभाव नातेसंबंधामध्ये संयम ठेवण्याचा सल्ला देत आहे. आज वैवाहिक जीवनात आनंदाचं वातावरण राहू शकतं. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. दोघांनी मिळून एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. प्रेम संबंधात असणाऱ्यांसाठी दिवस उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. एखादे रखडलेले काम मार्गी लागू शकते. मानसिक तणावाचे काही प्रसंग येतील पण त्याचा तुमच्या कामावर फारसा परिणाम होणार नाही. तुमची इच्छाशक्ती आज मजबूत राहील. आर्थिक बाबतीत दिवस स्थिर राहील. खर्च नियंत्रणात राहतील आणि नियोजनानुसार काम होईल. आजचा संदेश: मन शांत असेल तर कठीण परिस्थितीतही योग्य मार्ग सापडतो. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. आजचा दिवस भाग्य, यश आणि आनंद घेऊन येणार आहे. अनेक दिवसापासून ज्याची वाट पाहत होता त्यामध्ये सकारात्मक हालचाल दिसू शकते. आज चंद्र तुमच्या 5म स्थानात असून दुपारनंतर 6ष्ठ स्थानात प्रवेश करेल. दशमस्थ मंगळाचा प्रभाव कार्यक्षेत्रात यश देणारा आहे. तर गुरु बुधाचा प्रभाव आर्थिक निर्णयामध्ये विचारपूर्वक पाऊल टाकण्याचा सल्ला देतो. आज तुमचे नशीब तुमच्या बाजूने राहू शकते. महत्त्वाची कामं पूर्ण होतील. नवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हा दिवस अनुकूल आहे. जर तुम्ही शेअर मार्केट, ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीशी संबंधित असाल तर काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र जोखीम घेण्यापूर्वी अभ्यास नक्की करा. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी दिवस आनंददायी आहे. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. दुपारनंतर कार्यक्षेत्रात एखादी महत्त्वाची घडामोड घडू शकेल जी भविष्यासाठी लाभदायक ठरेल. आजचा संदेश: आत्मविश्वास आणि योग्य वेळ यांची सांगड घातली तर यश निश्चित मिळते. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. आजचा दिवस 2 टप्प्यामध्ये विभागलेला आहे. सकाळ सामान्य राहील पण दुपारनंतर तुमच्यातील ऊर्जा आणि कार्यक्षमता लक्षणीय वाढेल. आज दुपारी 1:32 चंद्र 4थ स्थानात राहील आणि त्यानंतर 5म स्थानात प्रवेश करेल. भाग्यस्थ मंगळाचा अनुकूल प्रभाव तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देईल. सकाळच्या वेळेत मोठ्या घडामोडी दिसणार नाहीत त्यामुळे नियमित कामं पूर्ण करा. दुपारनंतर मात्र नवीन कामाची सुरुवात, महत्त्वाच्या बैठका, व्यवसायाशी संबंधित निर्णय आणि सर्जनशील कामं करण्यासाठी उत्तम वेळ असेल. भाग्याची साथ लाभेल. रखडलेली कामं पुढे सरकतील. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी
गैरसमज दूर होऊन नात्यात गोडवा वाढेल. गर्भवती महिलांसाठी दुपारनंतरचा काळ समाधानकारक राहू शकतो. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास दिवस चांगला जाईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली एकाग्रता मिळेल. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीसाठी तयारी करणाऱ्यांना आत्मविश्वास वाढेल. आजचा संदेश: योग्य संधी ओळखून त्यावर कृती करणाऱ्यांनाच यश सहज मिळतं. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास. आजचा दिवस उत्साह, धावपळ आणि नवीन संधी घेऊन येणार आहे. योग्य नियोजन केलं तर अनेक महत्त्वाची कामं अपेक्षेपेक्षा वेगाने पूर्ण होतील. आज दुपारी 1:32 चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल, त्यानंतर चतुर्थ स्थानात प्रवेश करेल. अष्टमस्थ मंगळाचा अनुकूल प्रभाव तुमच्या धाडस आणि निर्णय क्षमता वाढवेल. तर दशमस्थ गुरु बुधाचा प्रभाव करिअरमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडवू शकतो. दुपारनंतरचा काळ विशेषतः शुभ राहील. आज तुमची धावपळ वाढू शकते. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी प्रवास होऊ शकतो. घर, जमीन, वाहन किंवा वास्तूशी संबंधित एखादं महत्त्वाचं काम मार्गी लागू शकतं. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाचं कौतुक करतील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर नात्यातील दुरावा कमी होईल. जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग किंवा एकत्र वेळ घालवण्याचा योग संभवतो. आजचा संदेश: योग्य वेळी घेतलेले योग्य पाऊल भविष्य बदलण्याची ताकद ठेवते. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. आजचा दिवस आर्थिक लाभ, प्रवास आणि नवीन संधींचा ठरू शकतो. मात्र धावपळीमध्ये स्वतःची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. आज दुपारनंतर चंद्र तृतीय स्थानात भ्रमण करेल. सप्तमस्थ मंगळाचा प्रभाव तुमच्या कार्यक्षमतेत वाढ करेल. तर भाग्यस्थ गुरुबुध काही नवीन लाभाचे योग निर्माण करत आहेत. आज काही चांगले आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. एखादी महत्त्वाची गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते. मात्र प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. दिवसभर धावपळ राहील. कामानिमित्त प्रवासाचे योग आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संपर्कातून फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंददायी राहील. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा योग आहे. दोघांमधील संवाद अधिक गोड होईल. आरोग्य चांगले राहील, परंतु पुरेशी विश्रांती घेण्याकडे दुर्लक्ष करू नका. आजचा संदेश: मेहनत आणि योग्य संधी यांची भेट झाली की यश सुनिश्चित मिळते. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. आजचा दिवस आत्मविश्वास, उत्साह आणि अनपेक्षित लाभ घेऊन येणारा आहे. दिवस जसजसा पुढे जाईल तसतसे तुमचे नशीबही अधिक साथ देताना दिसेल. दुपारी 1:32 चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात प्रवेश करेल. षष्ठस्थ मंगळ तुमच्या परिश्रमाला योग्य दिशा देईल. तर अष्टमस्थ गुरुबुध अनपेक्षित लाभाचे संकेत देत आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि काम करण्याचा उत्साह उत्तम राहील. अनेक दिवसापासून रखडलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामावर समाधानी राहतील. दुपारनंतर अचानक आर्थिक लाभ, बोनस, कमिशन किंवा अपेक्षित नसलेली एखादी चांगली बातमी समजू शकते. भविष्यासाठी फायदेशीर ठरणारी एखादी गुंतवणूक करण्याची संधीही मिळेल. कुटुंबात वातावरण चांगलं राहील. मित्रपरिवाराशी भेट होण्याचे योग आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रगती करणारा दिवस आहे. आजचा संदेश: भाग्य साथ देत असले तरी यश मिळवण्यासाठी कृती करणं आवश्यक असतं. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. आजचा दिवस 2 वेगवेगळ्या टप्प्यात अनुभवास येईल.
सकाळच्या तुलनेत दुपारनंतर तुमचा आत्मविश्वास, ऊर्जा आणि कार्यक्षमता लक्षणीय वाढताना दिसेल. त्यामुळे दिवसातील योग्य वेळेचा योग्य उपयोग करणे महत्त्वाचं राहील. आज दुपारी 1:32 चंद्र तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करेल. त्यामुळे मनामध्ये थोडासा ताण, संभ्रम किंवा अनावश्यक विचार येऊ शकतात. मात्र दुपारनंतर चंद्र तुमच्याच राशीमध्ये प्रवेश करेल आणि परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसेल. पंचमस्त मंगळाचा अनुकूल प्रभाव तुमचा आत्मविश्वास वाढवेल. तर सप्तमस्त गुरुबुध नातेसंबंधामध्ये संयम ठेवण्याचा सल्ला देत आहे. सकाळच्या वेळेत मोठे निर्णय घेण्यापेक्षा नियोजनावर भर द्या. दुपारनंतर मात्र तुमच्यामध्ये जबरदस्त ऊर्जा निर्माण होईल. रखडलेली कामं वेगाने पूर्ण होऊ शकतील. नवीन प्रकल्प, नवीन काम किंवा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठ व्यक्तींचा विश्वास वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संकल्पना सुचतील आणि भविष्यात फायदा देणाऱ्या योजना तयार होतील. मात्र वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होऊ शकतात. जोडीदाराचे मत समजून घेण्याचा प्रयत्न करा. शांत संवाद अनेक गैरसमज दूर करू शकतात. आजचा संदेश. दिवसाचा दुसरा अर्धा भाग तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहे. आत्मविश्वासाने पुढे जा. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीकरता आजचा दिवस सकाळपासूनच उत्साहवर्धक आणि दुपारनंतर थोडा संयमाची परीक्षा घेणारा ठरू शकतो. त्यामुळे महत्त्वाच्या कामाचे योग्य नियोजन करणे गरजेचे राहील. आज दुपारी 1:32 चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल आणि त्यामुळे अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. त्यानंतर चंद्र व्ययस्थानात प्रवेश करेल. चतुरस्थ मंगळाचा प्रभाव कामामध्ये गती देईल, तर षष्ठस्थ गुरु बुध मानसिक ताण वाढवू नये याची काळजी घेण्याचा संकेत देत आहे. दिवसातील महत्त्वाची कामं शक्यतो पूर्वार्धात किंवा दुपारपूर्वी पूर्ण करा. त्यावेळेत भाग्याची साथ चांगली लाभेल. आर्थिक लाभ, वरिष्ठांचे सहकार्य आणि रखडलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर प्रवास, धावपळ किंवा मानसिक ताण वाढू शकतो. एखाद्या छोट्या कारणामुळे मन अस्वस्थ होऊ शकते. त्यामुळे कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. आर्थिक बाबतीत समाधानकारक राहील दिवस. याचप्रमाणे लाभ होईल, पण खर्चही वाढू शकतील. नियोजन ठेवले तर आर्थिक संतुलन राखता येईल. आजचा संदेश. सकाळपर्यंतच्या काळामध्ये संधीचा योग्य उपयोग करून घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये संयम ठेवा. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. आजचा दिवस करिअर, आर्थिक लाभ आणि भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची सुरुवात आजपासून होऊ शकते. आज दुपारी 1:32 चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल. त्यामुळे कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. त्यानंतर चंद्र लाभ स्थानात प्रवेश करेल आणि आर्थिक तसेच सामाजिक लाभाचे योग अधिक मजबूत होतील. आज तुम्ही दिवसभर उत्साही आणि सक्रिय राहाल. कामाचा वेग उत्तम राहील. अनेक महत्त्वाची कामं सहजपणे पूर्ण होतील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाशी प्रशंसा करतील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन संधी मिळू शकते. भविष्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दुपारनंतरचा कालावधी अधिक अनुकूल राहील. नवीन योजना, गुंतवणूक किंवा व्यवसाय विस्ताराचा विचार करू शकता. मित्रपरिवाराशी थेट भेट होण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या मित्राकडून चांगली बातमी समजू शकते. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्य चांगले राहील. फक्त कामाच्या उत्साहात विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. आजचा संदेश. आज मिळालेल्या संधी उद्याच्या मोठ्या यशाचा पाया ठरू शकतात. आत्मविश्वासाने वाटचाल करा. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 जुलै 2026 दैनिक राशी भविष्य. ग्रह आपल्याला दिशा दाखवतात, पण आपल्या कृती, संयम आणि योग्य निर्णय यावरच यश अवलंबून असतं. त्यामुळे
सकारात्मक विचार ठेवा, योग्य संधी ओळखा आणि आत्मविश्वासाने पुढे चला. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन दैनिक राशी भविष्यासह. नमस्कार.